आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। ती मालूम नाही तुले बुवा, महाशक्तिशाली आहो ना मी। मातीत चरतो तुले, मातीत। गण गण गणात भूते यंकोबा कोणाली माती चारशीन लेकरा। असा अहंकार बरा नाही ना। सत्यानं वागणाऱ्या तत्वनिष्ठ माणसाले असा अहंकार होत नाही, पण पापवृत्तीनं दुष्ट वृत्तीनं वागणारे अशी भाषा बोलते। चुका करून अहंकार ठेवू नये ना लेकरा। दुष्ट अहंकारी रावणाचा अहंकार हनुमंतानं मोडला। रामचंद्राच्या दूताले श्री हनुमंताले रावणानं बसायला आसन दिलं नाही, मग हनुमंतानं आपल्या शेपटीचं रावणापेक्षा उंच आसन तयार केलं आणि त्यावर तर बसले ना। जगू दे मले, सन्मानानं जगावं ना लेकरा। संधी आलेली आहे, खोटे मुखवटे फेकून जाण्यानी सत्याले सामोरं जा। थोडा त्रास होईल, एकदा का सत्याचं बोट धरलं का नाही तर शांतता समाधान प्रतिष्ठा भेटन ना राजे हो। गण गण गणात भूते, गण गण गणात भूते। कायची शांतता आणि कायच सत्य। आम्ही बोलू तेच खरं। प्रतिष्ठा तर आहेच आमच्यावाली, जो आडवा येईल त्याला संपवू। घ्या ना आबाजी, घ्या ना। आता मला का नाही कट्टी घ्या लागते। कट्टी कायला घ्यायला लागते? महाराजांनी का सांगितलं? अतिथी देव असते ना लेकरा। हो, पण आबाजी खातच नाही ना। बघाव तेव्हा डोळ्यात पाणीच राहते। लई वाईट वागलो लेकरा, वाईट कर्माचा चिखल लागला अंगाले। आता डोळ्याच्या अश्रूनं ते धुवा लागत ना लेकरा। असं कायले बोलता? आता महाराजांनी हात दिला ना तुम्हाला, माता समज शुभच होईल। घण घण गणात भूते। खा ना। आता सांगा काय करायचं या लुगड्यांचं? तुले हवे तिथले तू ठेव, आणि गाठोड्यामध्ये जिथले आहेत ते गरीब बायाले गरजवंतामध्ये वाटून दे। मोल नको आपल्याला। मला का करायची लुगडी? महाकडं 3-3 हात। मग वाटून दे। पर लई महागाचे दिसते। म्या काही पण न देता देवानं माया हात धरला। मी कायले काही घेऊ? मला लागतच नाही ना पैसे आता, फक्त महाराजाचे आशीर्वाद लागते। बजाबाई, जी महाराज। कोतवालाच्या बायकोले मालतीले मदतीची गरज आहे। जा लेकरा। जी महाराज, जाते मी। गण गण गणात भूते, गण गण गणात भूते। फार बदलला गेला माय महापोरगा।
फार बदलला गेला. त्या उघड्या नागड्या बुवानं चेटूक केलं राम भरत. गणगण करायला लागला राम. त्या बुवाच्या का नाही भिक्कारी चाऱ्यांची उधळी लागली माया रामच्या शरीराले. फार पोखरला गेला पोरगा. माई ही चिचेवरची सवत, ती निपुत्रिक फुटकी सून आणि तो उघडा नागडा बुवा. मा घर मा संसार फार पोखरायलाच निघाले. दोन माणसं बोलावते आणि हे झाड मुळापासून काढूनच टाकते. मग बस बोंबलत. आया रामच्या तर डोसक्यातच फरक पडला. रुद्राक्षाची माळी चारते, थैली मागते मायाकडं. मायावर तर डाफरते. फार कामात न गेला बाप्पा. गण गण गणात भूते. आलास तू. न बोलावता येते ती बिमारी, रोगराई, अतिवृष्टी, वादळ. तू कायला येते? स्वतःच प्रश्न विचारते आणि स्वतःच उत्तर बी देते. तर तुला कळलं असतं का प्रश्न काय आहे आणि त्याचं उत्तर काय आहे, तर तू अशी वागली नसती ना लेकरा. महाप्रलय महामारी कधी येते लेकरा? तेव्हा पापी दुष्ट अनाचार पापाचरण अत्याचाराची सीमा पार करते. तेव्हा समतोल राखण्यासाठी तो जगदीश्वर उग्र रूप धारण करते का नाही? मी अत्याचार केले? हिरण्यकश्यपून असाच विचार केला. स्वतःच्या लेकराले मारायला निघाला ना तू. हिरण्यकश्यपूची बहीण. महामुलगा सन्मार्गावर चालते, निष्कपट करते, देव धर्माचा आदर करते, म्हणून स्वतःच्या पोराचा राग राग करणारी तू पहिली माय आहेस लेकरा. जसं सत्य शिव सुंदराले बघायचंच नाही असा निर्धार करून जण्याने गांधारीनं डोळ्याले अविचाराची पट्टी बांधली आणि दुष्ट विचार स्वार्थ अहंकाराच्या अंधारातच आनंद घ्यायला लागली ना. तसं तू करून राहिली ना सत्यभामे. आणि तू मला कायले सांगते? मी आता तुले गुरु मानत नाही. स्वतःले गुरु मानलं लेकरा. डोळे दिले तर चांगलं पा, जीभ दिली तर गोड बोल, काळी दिलं तर त्यात माया येऊ दे, आणि हात दिले तर मदत करणं लेकरा. बस आता जातो का? तू काय उपदेश करण्याचा ठेका घेतलाय का? महाशक्ती ब्रह्मांड नायकाचा चाकर आहे ना म्या. सन्मार्ग दाखवण्याचं कामच आहे ना लेकरा माह. लय ताणू नकोस बाई, तुटल. गुणी सोन आणि समजदार पोरगा तुली सोडून गेली तर काय करशील लेकरा? म्हाताऱ्याली ताठा बरा नाही आणि हातातली गाठी सोडायची नाही. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. तू लेकरू आलं बघ. तुझे आशीर्वाद असू दे माय. तुझ्या मायेची प्रेमाची शिदोरी घेऊन म्या निघालो. ते ऋण फेडणं तर अशक्य आहे, पण आता हे घर सोडून आम्हाला निघाले हो. आम्ही निघालो माय. कायची सोंग आहे ती? त्या फुटकीनं आदेश दिला का? का त्या बुवानं सांगितलं? तुले जलम दिला म्या राम, खस्ता काढल्या तुझ्यासाठी, त्या पोट्टीसाठी. आणि तू मले तुझ्या नानांले रक्ताच्या नात्याले तोडून निघाला. माय कोणासाठी का केलं याचा हिशोब मांडण्याची गरजच राहिली नाही ना. तू माई माय आहे,
आणि हायच माया नसा नसा तुम्ही माया धावते ना, पण खरा खोटा करण्याचा तंट्याचा आता कंटाळा आला ना माय. हे पाय राम, माय मिळालं जानकीनं लय लय कोशिश केली आणि नर्मदेनं मी लय सहन केलं, पण तुला तुझ्याच खरं वाटते ना माय. सतत आम्हाला घृणा आणि रागावरच जगावला. आम्ही या घरात नाही राहिलं तेच बर. तेच होणार ना. थांब रामचंद्र, हालायचं नाही इथून. लेकरांनो, रोग जिथला घातक तिथलीच मात्रा द्यायला लागते ना. पण एकदा का रोग रक्तात भिनला का नाही का मग मात्रा बी काम करत नाही ना. महाराज, काळाच्या गर्भात अनेक गुपित लपलेली राहतात लेकरा. सामोर येईन ते पावन. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. ही घे थैली. आणि आज जा, तुले का करायचंय ते कर. माया चुका मला दाखवता ना, हरकत नाही. आणि तुम्ही कुठं चुकत नाही ना याची खात्री करा. जा. गण गण गणात भूते. माई हार झाली याचा लई आनंद झाला असेल ना तुले. आनंद झाला ना लेकरा, लय आनंद झाला. याचा आनंद झाला का तुझ्या कठोर काळजात मायेचा धरा आहे. तुले का वाटते बुवा? तुला वाटलं लेकराबद्दल यात समजा आलं का नाही. जो खरा बुद्धिमान आणि हुशार राहते का नाही, तू शत्रूच्या सद्गुणांचा बी आदर करते लेकरा. अजून बी ओल हाय ना तुझ्या मनात. तू माया मांग मांग कायले करते? तुले काय वाटते भक्त होईन मी तुई, गणगण करीन? सत्यभामे, दगड ठीक ठिकाणी पडलेली राहते, पण मूर्तिकार त्यातनं तोच दगड निवडते ज्यातून मूर्ती घडणं शक्य राहते. गण गण गणात भूते. मला दगड म्हणते बुवा? तुले पण पाहते आणि तुझ्या भक्ताईले पण पाहते. मला आता नेटाची तयारी करा लागते. समजायले वटणीवरच आणते. मानस चुकते जी. यांनीच काहीतरी वाईट कृत्य केलं आज. मालती बहिणी, मैले लगीन कसं होणारच? लगीन 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 करायचं. महाराज, गजानन महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात भूते. घाम कायले फुटला लेकरा? मला काही समजूनच नाही राहिलं ना महाराज. नामस्मरणात मोठी शक्ती राहते लेकरा. राम नाम घेऊन वानरांना सागरावर सेतू बांधला. विठ्ठल नामस्मरण करणाऱ्या तुकोबाले मोक्ष प्राप्त झाला. कुलस्वामिनी आई जगदंबेचं नामस्मरण करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. नामस्मरण कर लेकरा, मुळी उगाळून दे. त्या जगदीश्वराले भक्ती भावानं हाक मार, तुझ्या हाताले गुण येईन ना. चुक्यासोबत ओलं बिझळते तसं आहे ना लेकरा. पण घरातल्या कुटुंबातल्या कोणा एकाची पुण्याई मोडणारा संसार वाचवते.
नामस्मरण करून चाटण दिली करा. शुभ होईन ना. हौजी महाराज. गण गण गणात भूते. गण गण गणात बोलते. श्री गजानन महाराज गण गण गणात बोते. त्या रात्री माया संग जे काही घडलं ते समद मला आठवते. त्याच्यानंतर मी बोलायला लागलो तोवरच समद मला आठवते. एखाद्या भल्या मोठ्या खड्ड्यामध्ये पाणी ढसा ढसा मुरत जाते का नाही, तसं माया मनात समद साठत जात होत. मला ते दागिन्याचं मडकाचं नाही आठवत जी. ह्या महाराजाला स्मरण करून सांगतो, मला ते दागिन्याचं मडकं आठवूनच ना राहिलं ना. या मडकाचं नंतर पाहता येईल. हो ना, तुम्ही कायले जीवाला त्रास करून घेता. अन दादा, महाराजांच्या कृपेनं तुले ते पण आठवण ना. मला फक्त ते एकच समजते, सन्मानानं जगाचं असन तो मेहनतीनं 2 पैसे कमवावं लागेल. आणि भवानी काकाजीकडे पुन्हा कामाला लागलो ना मी. आता त्या व्यंकोबाच्या पंजातून बाहेर सुटायलाच पाहिजे. विचार पक्का कर जो लेकरा. एकदा का पाऊल पुढे टाकलं तर मग मागे घेता यायचं नाही. आणि घेणार बी नाही. आपल्या परिस्थितीचा लय फायदा घेतला त्या व्यंकोबानं. त्याचा समद कर्ज फेडायचा आहे. त्याच्या भीकेवर तर जगायचं नाही आता. मोठा धूर्त कपटी आणि दुष्ट आहे तो राक्षस. म्हणजे जीवाले धोका राहते ना लेकरा. नाही, तू एकटा भेटायला जातो म्हणतो म्हणून भीती वाटली. माया देव लय मोठा आहे. आणि कैलाश पर्वतापुढं मोहरीच्या दाण्याची का किंमत. महाराजांना मला वाचवलं. निर्मनुष्य अभयारण्यात यतिवेशात साक्षात महाराज माया संघ होते. आणि माया रक्षणासाठी 2 पट्टेरी वाघ आजूबाजूला फिरत होते. आई माऊलीची कृपा आगाध आहे. गुरु माऊलीचा आशीर्वाद आहे ना माया पाठीशी. मग मला कसं काही होईल. आणि त्याला काळजी आहे समधी. गण गण गणात बोते. मोठा करामती आहे हा बुवा. माया घरावर तर लिंबू फिरवून नागासारखा विळखा मारून सन्यानी बसला. कायचा विचार करते. नाही, या घरात बोलायले सांगायले चोरी आहे ना. फुटक्या सुनीने माया रामले मुठीत असा गच्च धरून ठेवला का नाही. गाठोड उचलते, घरातून जातो म्हणते. पण राम हे जे काही करून राहिला ना ते काही बराबर नाही करून राहिला. तुम्ही विश्वास ठेवा त्या बुवावर तर. पण माया लेकरारे काही झालं तर मग पाहितेच त्या उघड्या नागड्या बुवाले. नंदलालजींचे सुपुत्र गजानन स्वर्गवासी झाले. लालजींचे सुपुत्र गजानन स्वर्गवासी झाले. लालजींचे सुपुत्र गजानन स्वर्गवासी झाले. लालजींचे सुपुत्र गजानन स्वर्गवासी झाले. ए लेकरा, कोठ्यात कायले जाऊन राहिला. महालेकरू ग गजानन असा धिंगाणा घालते का बास. गण गण गणात भूते. शुभम भवतु. उठ लेकरा. आई माऊली,
श्री गजानन महाराज. गजानन महाराज म्हणावंसं वाटतं. महाराज महाराज गजाननचं वागणं बोलणं अनुभव माझ्यासारखेच होते ना. मला पण शंभू महादेवाचा ध्यास लागला होता. तुम्हाला मी आपण शंभू महादेवच म्हणायचो ना. आणि कावेरी ती जशी मायावर तर चिडायची का नाही तशीच गजाननवर तर पण चिडायची. पण लेकरा, जी मनात शोधायला पाहिजे ते वातावरणात कायले शोधून राहिला. गजानन तुझ्यातच आहे ना, तुझ्या हृदयातच बसलेला आहे ना तो. हो, जाणवते ना मला. पण सहवासाचा आनंद वेगळा राहते ना महाराज. आता तुम्ही सतत माझ्या मनात माझ्या डोळ्यासमोर असता आणि प्रत्यक्ष भेटीचा आनंद वेगळाच राहते महाराज. महाराज कावेरी लई सैरवैर झाली महाराज. आणि तिला पाहून मी आपण कावेरीची ही अवस्था सुधारण लेकरा. कायले आता शोधते लेकरा. तुला आमच्यावर तर विश्वास नाही राहिला का? असं का बोलता महाराज? शरीराचा आत्म्यावर विश्वास कसा नाही राहणार? अशी येळ येतेच ना लेकरा. भट्टीत तापून सोनं निखरते, उन्हानं तापलेली जमीन त्राहिमाम होते. तेव्हा जगदीश्वर पर्जन्यवृष्टी करते. पहिला पाऊस पडते, जमीन शांत होते, केर कचरा वाहून जाते. नंतर जमीन बीज धारण करायला सिद्ध होते. कावेरीची तीच अवस्था सुरू आहे ना लेकरा. आधी माया आधी शक्ती ओटी भरण, खंबीर राहणं, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते.